जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी अजून एक नियमित पदभरतीची माहिती घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर या ठिकाणी गट ड या संवर्गासाठी ही पदभरती होत आहे. नियमित पद भरले जाणार आहेत. ही जी वॅकन्सी आहे ही नियमित पद भरती आहे, कंत्राटी वगैरे नाहीये. गट ड साठी असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये एकूण 153 पद भरले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये कक्ष सेवक 123 पद भरले जाणार आहे. कक्ष सेवक या पदासाठी गट ड च पद असणार आहे. तर तुम्हाला S1 पे स्केल म्हणजेच 15,000 पासून 47,600 पर्यंत बेसिक पेमेंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पेमेंट वरती आता सध्या 53% DA आणि बघा 8% HRA अशा पद्धतीचे अदर अलाउन्सेस तुम्हाला पाहायला मिळतात. तर ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो 60% तुमचं बेसिक पेमेंट वरती तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत असतं, वाढीव भत्ते मिळत असतात. म्हणजेच 8,000 रुपये अप्रॉक्स जर म्हणलं तर तुम्हाला पहिली पेमेंट 23,000 प्लस पडणार आहे. तुम्ही लागल्या पहिल्या महिन्याची पेमेंट. सगळ्या पदांचं पे स्केल सेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बघा, हे 23,000 जे पे स्केल आहे, 8वं वेतन लागल्याच्या नंतर 15,000चं जवळपास पेमेंट जे तुमचं फायनल जाणार आहे ते 30 ते 35,000च्या दरम्यान जाणार आहे. आणि गट ड मधून या पदांना गट क मध्ये जे आहे ते प्रमोशन सुद्धा होत असतं. आणि नियमित पद आहेत, काम जास्त नसतं, त्याच्यामुळे आताच्या कंडिशन मध्ये गव्हर्नमेंटला असणं हा एक खूप मोठा कॉम्पिटिशन मधून जाऊन अचीव करण्याची गोष्ट आहे. आणि कोणतीही पोस्ट लहान मोठी नसते. गव्हर्नमेंटची तयारी करत असाल तर सगळे जे पद आहेत, गट ड चे असतील, क चे असतील, अ ब कोणतेही असतील, नियमित पदभरती ही नियमित पदभरती असते. आणि गव्हर्नमेंट वॅकन्सी असतात, तिथं लहान मोठी कोणतीही पोस्ट नसते. त्यामुळं 10वीच्या बेसवर या जागा आहेत, तुम्ही नक्की फॉर्म भरा. दुसरं पद असणार आहे बाह्य रुग्ण विभाग, त्याचे 9 पद आहेत. शिपायाचे सुद्धा 3 पद आहेत. माळीचे 1 पद आहे बघा. पंप सर्वतीसाठी 1 पद आहे. क्ष किरण सेवकचं सुद्धा 1 पद आहे. याचं तुम्हाला क्ष किरण सहाय्यक आणि क्ष किरण तंत्रज्ञ असं प्रमोशन होत जातं. प्रयोगशाळा सेवक याचं सुद्धा सेम आहे. प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा पद्धतीने प्रमोशन आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बघा एकूण 2 पद भरले जाणार आहेत. रुग्ण पटवाहकचं 1 पद आहे. सहाय्यक स्वयंपाकीचे 3 पद आहेत. परिचारिका जेवण विभाग सेवकचे 3 पद आहेत. तर भांडार सेवक आणि पोस्टमॉर्टम परिचारक यांचे प्रत्येकी 2-2 अशा पद्धतीचे एकूण 153 पद या पदभरतीमध्ये भरले जाणार आहेत. ही जी पदभरती आहे ही महाराष्ट्र शासना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय जे आहे यांच्यासाठी भरून घेतली जात आहे. आणि ही पदभरती विद्यार्थी मित्रांनो DMER अंतर्गत येईल. महाराष्ट्र शासनाचं जे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग आहे या विभागांतर्गत या वॅकन्सी भरून घेतल्या जात आहेत. 22/10/2025 पासून 12/11/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म अर्ज करायचे आहे. त्याचे 12 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. हॉल तिकीट तुमची परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील. ऑनलाईन भरलेले फॉर्मच तुमचे विचारात घेतले जात असतात, त्याच्यामुळे ऑफलाईन वरती किंवा मेल वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म जे आहे ते तुमचे गृहीत धरल्या जात नाही. मी सांगितल्याप्रमाणे बघा, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग जे आहे यांच्या अंतर्गत हे जे जागा आहेत गट च्या नियमित पदभरतीच्या या जागा तुम्हाला भरून घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पोस्ट वगैरे दिलेले आहेत. एज लिमिट बघा, वयोमर्यादा जी आहे ही वयोमर्यादा जी ओपन कॅन्डिडेट आहेत त्या ओपन कॅन्डिडेट साठी 18 पासून 38 वर्षापर्यंत असणार आहे. आणि जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 18 ते 45 वर्षाची वयोमर्यादा तुम्हाला इथं पाहायला मिळून येत आहे. त्यानंतर पुढचा महत्वाची बाब जी आहे ती बाब आपण पाहणार आहोत.
जे काही तुमच्या साधारण सूचना वगैरे आहेत त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा. तुम्ही कक्ष सेवक असेल किंवा सगळ्या पदांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. आणि या बघा इथून ते पहिले जे काही 9 पद आहेत त्या 9 पदांसाठी तुमचं 10वीचेच क्वालिफिकेशन आहे. फक्त सहाय्यक स्वयंपाकी जे पद आहे या पदासाठी बघा कमीत कमी 1 वर्षाचा नोंदणीकृत व्यवसायाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या पोस्टसाठी सिलेबस जो आहे क्वालिफिकेशन जे आहे ते सेम राहणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना आहेत, या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. दिव्यांगचं आरक्षण असेल किंवा बाकी इतर बाबी असतील तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथं जोडायचं आहे बघा. कोणत्याही तुम्ही शासकीय जे हॉस्पिटल आहे त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन फिटनेस सर्टिफिकेट आणू शकता. या पेजची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि तिथं जाऊन तुमचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचे सिग्नेचर वगैरे घ्यायचे आहे आणि हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अपडेट करायचं आहे. एकूण पूर्ण 123 जागांपैकी किती जागा कॅटेगरी वाईज डिवायडेशन केलेलं आहे या सुद्धा तिथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे. तुमच्या कॅटेगरीला जर तिथं जागा असतील तर तुम्हाला त्याप्रमाणे फॉर्म जो आहे तो फॉर्म फिल करायचा आहे. त्यानंतर बघा पुढची माहिती आपण काय महत्वाची माहिती आहे तेवढी पाहणार आहोत. खूप 40 पेजचं हे PDF आहे. हे PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. सगळ्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सचे तुम्हाला इथं फॉर्मॅट सुद्धा दिले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फीजचं म्हणसाल तर 900 रुपये फीस जी आहे ती तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये फीस या पदभरतीसाठी ठेवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे बघा. सिलेबस काय असणार आहे तुमचा. ज्या पदांकरिता किमान शैक्षणिक अर्हता माध्यमिक शाळा परीक्षा आहे अशा पदांसाठीचा अभ्यासक्रम. विद्यार्थी मित्रांनो, मराठी आहे बघा. मराठीमध्ये व्याकरणामध्ये वाक्यरचना असेल, शब्दार्थ असतील, प्रयोग असतील, समास असतील, समानार्थी शब्द असतील किंवा विरुद्धार्थी शब्द असतील. त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे शब्द आहेत त्यांचे जसे तत्सम शब्द झालं, तद्भव शब्द झाले, अशा पद्धतीचे जे काही सर्वसामान्य शब्दांचा संग्रह आहे त्याच्यातील बाबी येणार आहेत. तुम्हाला म्हणी आणि वाक्यप्रचार त्यांचा अर्थ वगैरे येतील. उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे सुद्धा येणार आहे. वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार असेल, लेखक व कवींचे टोपणनावे असेल किंवा लेखक पुस्तके असतील, समूहदर्शक शब्द असेल, ध्वनीदर्शक शब्द असेल, प्राणी व त्यांचे घरे असतील. या पूर्ण सिलेबसवर तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहेत. प्रत्येकी एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. अशा पद्धतीनं 50 गुण तुम्हाला मराठीला असणार आहे. त्यानंतर इंग्रजी विषय आहे. इंग्रजीमध्ये ग्रामर आहे. मग इंग्रजीच्या ग्रामर मध्ये तुमचं सब्जेक्ट असतील, वर्ब असेल, सब्जेक्ट वर अग्रीमेंट असतील, ऑब्जेक्ट असेल, जो काही तुमचा ग्रामरचा पार्ट येतो त्याच्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स असतील, टेन्सेसचा पार्ट असेल तो तुमच्या ग्रामर मध्ये येणार आहे. कॉमन व्होकॅब्युलरी याच्यामध्ये तुमचं समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी असतील, म्हणी असतील, ऍडम असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, या सिलेबस असेल. त्याच्यानंतर सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल, ऍडम आणि फ्रेजेस असतील बघा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पॅसेज वरती तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न असतील, सेंटेन्स अरेंजमेंट असेल किंवा एरर असेल. हे 25 या सिलेबसवर 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी. त्यानंतर सामान्य ज्ञान तुम्हाला चालू घडामोडी असतील, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना असेल, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण असतील, प्रसिद्ध पुस्तकं आणि लेखक असेल, प्रसिद्ध दिवस असतील, त्याच्यानंतर मूलभूत संगणक असेल, त्याच्यानंतर संख्या ज्ञान, संख्यांचे प्रकार, मसावी, लसावी हा पाठ तुमचा अंकगणिताचा असणार आहे. बघा नफा तोटा वयवारी म्हणजे हे गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा पार्ट आहे. असं पूर्ण टोटल 25 क्वेश्चन तुम्हाला 50 मार्कासाठी आणि विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक चाचणी म्हणजे तुमचं रिझनिंग जे आहे ते रिझनिंग सेपरेट तुम्हाला 25 क्वेश्चन 50 मार्कांसाठी अशा पद्धतीचं 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी हा पेपर जो आहे तो पेपर इथं राहणार आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, खूप चांगला जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य या विभागांतर्गत ही पदभरती
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर यासाठी घटक क पद भरती होत आहे. याविषयी आपण पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आजच्या व्हिडिओतून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपलं चॅनल शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.